स्ट्रायकर एन वरती संग्राम पारे. हा ब्रेकर बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन सिंगल धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. संग्राम पारे या नावाची दहशत गेल्या वर्षीच्या हंगामापासून या शाहूवाडी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ राहिला, मात्र रबर बॉल क्रिकेट वेगळं आहे आणि ते वेगळे पण देखील तो बदल देखील आपल्याला आणावा लागतो आपल्या खेळामध्ये. ओव्हरपिच बॉल होता, स्लॉट मध्ये होता हा बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चुनीची सांगता धावफलक मात्र 10 वरती सद्यस्थितीला पाहायला मिळते. निखिल शिरगावकर स्ट्रायकर एन वरती. बॅकफुटला गेले, अपरकट घोषांकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धावा मिळतात डिक्लेअरच्या स्वरूपात. षटकाची समाप्ती, पहिलं षटक संपलं, 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती. चला अरविंद पाटील आपल्या हातामध्ये जे ऑरेंज ग्लोव्ज आहेत चला पाठीमागे जर ग्लोव्ज असतील कोणाकडे तर निलेश यादव यांच्याकडे ते सुपूर्द करा. ऑरेंज कलरचे ग्लोव्ज आहेत. जालिंदर पाटील आलेत. हो लोअर फुल टॉस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. संग्राम पारेच्या बॅट वरून षटकार. जालंधर पाटील आले आणि त्यांचं स्वागत षटकाराने इथे मैदानाच्या आतमध्ये संग्राम पारेने केले. खुलवा डपाचा बॉल. आता यॉर्करचा प्रयत्न, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र इथे वापरलं जात आहे. एक धाव धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 19 वरती धावफलक, 19 विदाउट लॉस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ओव्हर पिच स्लॉट मध्ये इनटू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. संग्राम पारेचा बॅट पडून आणखीन एक षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 25 ऑन दी बोर्ड. 25 आकड्यावरती धावफलक. स्टेप आउट केला यावेळेस मात्र बॅटची कडा. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. 26 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 26 धावा धावफलकावरती. फुलटॉस होता, ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. या एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 27 वरती धावसंख्या, 27 धावा धावफलकावरती. 27 ऑन दी बोर्ड. श्रद्धा स्पोर्ट्स आणि गौसिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने पुश केलाय, हलक्या हाताने खेळलाय. सॉफ्ट हँड्सने एक सिंगल इथून प्राप्त होतीये. सिंगलने धावफलक वधारलाय. 28 वरती धावसंख्या. पहिल्या दोन षटकांचा केस संपलाय. 14शी सरासरी राखण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झालेत. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. टार्गेट कितीच राखलं जाईल पाहावं लागेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा शाहूवाडी मान्सून ब्लास्ट केडीसी लाईव्ह वरती.
खाली राहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले किरण वारंग. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा खाली राहिला ऑन साइडला टर्न केले जात आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावेने धावफलक आता पाहिलं तर 30 वरती जाऊन पोहोचत किरण वारंग आलेत. तिसऱ्या षटकामध्ये हा देखील छोट्या चणीचा खेळाडू आहे. मात्र याच मैदानावरती पार पडलेली स्पर्धा शाहूवाडी प्रीमियर लीग आणि त्या शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या खेळाडू राहिला होता. शाहूवाडी बिग बॅश लीग मध्ये देखील खूप चांगला खेळ या खेळाडूने केलाय. प्रचलित आहे हा खेळाडू शाहूवाडी तालुक्यामध्ये. स्टिप आउट केला, फटका फसलाय, बाटची कडा घेतली. वॅकेन्स एरियामध्ये बॉल पडतो एक्स्ट्रा कव्हर्सला. क्षेत्ररक्षक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आता पाहायला गेलं तर 31 वरती जाऊन पोहोचते. आणि वारंवार विश्वास गौसिया स्पोर्ट धनगरवाडी संघाने देखील दाखवलाय. मोहम्मद मिया डांगे वारंवार विश्वास या खेळाडूवरती त्यांनी देखील दाखवलाय. ओव्हरपिच होता. याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाहीये. एक सिंगल प्राप्त होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. या 2 धावेने धावफलक आता पुढे सरसावलं जाईल. 33 वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं 2 षटक जरी महागडे असले तरी तिसऱ्या षटकामध्ये स्वतः आयकॉन खेळाडू स्वतः संघाचा कर्णधार किरण आला आणि त्याने धावा रोखण्याची ती जबाबदारी उचलली आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या 4 बॉलवरती 5 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकारांचं कॅल्क्युलेशन जितके षटकार कमी तितक्याच धावा देखील कमी आपल्याला पाहायला मिळतात रबर बॉल क्रिकेटमध्ये. वेगात टाकलाय. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला होतीये. धावफलक 33 वरती स्थिरावलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली किरण वारंगची. छोट्या चणीचा गोलंदाज आहे आणि त्यामुळे त्या बॉलला उसळी देखील तितकीशी मिळत नाहीये. फलंदाजासाठी अडचणी निर्माण होत आहेत. किरण वारंग या नावाची अडचण दूर करावी लागेल. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये बॅट आणि बॉलचा उत्तम मेळ आणि आता सुरू झालाय निखिल शिरगावकरचा विस्फोटक खेळ. आणखीन एक षटकार. कुळगाव एक्सप्रेस षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा दाखवत असताना पाहायला मिळतोय राहुल कांबळे. 4थ्या षटकामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. ज्या 2 भावांनी शाहूवाडी तालुक्यामध्ये खूप चांगला खेळ केला. अमित कांबळे पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं तर दुसऱ्या मॅच मध्ये राहुल कांबळेला आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. दिशा चांगली, लेंथ चांगली, बॅक ऑफ द लेनचा वापर. डॉट बॉल येतोय दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. धावफलक 39 वरती स्थिरावलंय. वरपिच बॉल स्लॉट मध्ये सरळ बॅटने ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होतीये का? यस, कॅच ड्रॉप झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. फेकी देखील खराब झाले. आता तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावफलक आता बदललं जात आहे. 3 धावेने पोहोचतंय 42 वरती. 42 विदाउट लॉस. 42 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा निखिल. आडवा बाटने घेण्याचा प्रयत्न थोडंसं खाली राहिलाय. विकेट किपर पुन्हा एकदा फंबल झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 44 वरती धावफलक. संग्राम पारळे स्ट्रायकर एंड वरती. 11 मध्ये 22 त्याच्या पाठमधून. 9 मध्ये 17 निखिलच्या पाठमधून. दोन्ही सलामीवीर आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या 2 सामन्यांचा आपण जर विचार केला तर सलामीवीरांची जोडी महत्वाची राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील रोहन वाकडे, अमित कांबळे
पहिल्या डावामध्ये सलामीवीर महत्वाचे होते आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुयश पवार आणि दिगंबर चिले हे दुसऱ्या डावामध्ये. यस, त्याचबरोबर प्रथमेश पारे त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर संग्राम पारे थांबायला तयार नाहीये. आणखीन एक षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केला. संग्राम पारे धावफलक आता 50 वरती पोहोचतंय. फटका फसला. बॅटची लिडिंग एज. झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. हा झेल महत्वाचा होता. जर संग्राम सारख्या फलंदाजाला परतीचा प्रवास दाखवायचा होता तर हा 50-50 हाफ फॉली चान्स आपल्याला कन्वर्ट करायचा होता. कॅच ड्रॉप झाले. एक सिंगल स्ट्राइक रोटेड. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटच्या स्टिकर वरती बॉल आदळलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले मात्र हा हाफ फॉली होता. तो झेल महत्वाचा होता कारण संग्राम पारे आक्रमक आहे. 13 मध्ये 29 त्याने बनवलंय. आता स्ट्राइक रोटेड. निखिल स्ट्रायकर इन वरती. डाऊन द लेग. दिशा खराब. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. पुन्हा एकदा ती ताकद बॉलच्या पाठीमागे झुकावून दिलं होतं. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहे. 2 धावेने धावफलक आता पाहायला गेलं तर 55 वरती जाऊन पोहोचतोय. 55 विदाउट लॉस. 55 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावांचा पाऊस, धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभारला या दोन्ही सलामीवीरांनी. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. पाठीमागे घोषांकित क्षेत्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. षटकाची समाप्ती दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बनवली गेली आहे 56. 4 षटकांच्या अखेरीस अजूनही 2 षटकं बाकी आहेत. चला, यानंतरचा होणारा सामना SP कन्स्ट्रक्शन अंबा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रावी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. यास एका बाजूला इन ऍक्शन NJ निलेश जाधव, ज्याची प्रतीक्षा युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना होती. तो खेळाडू आणि त्याचबरोबर अमित कांबळे पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्याचबरोबर विनंती असेल कोणत्याही खेळाडूकडे जर NJ यांचे ऑरेंज कलरचे ग्लोव्ज असतील तर ते त्यांच्याकडे सुपूर्द करा. विनंती आहे. संस्कार कांबळे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अभिजित आलेत. अभिजित आलेत गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकामध्ये. फुललेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 58 वरती धावसंख्या पोहोचते. 5व्या षटकामध्ये अभिजित वरती जबाबदारी दिली जाते. स्ट्रायकर एन वरती संग्राम पारे 14 मध्ये 31 वरती बॅटिंग करतोय. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि कव्हर्सचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत आहेत मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये 1 फुल धूम आली असं चित्र. 2 धावा. पुन्हा एकदा धाव फलकावरती. दोन धावेने धावफलक आता 60 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती सद्यस्थितीला 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. स्टेप आउट केलाय. या बाजू देखील समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर्सला प्रोटेक्शन. एक सिंगल प्राप्त. मैदानाच्या आतपर्यंत या एका सिंगलने धावफलक आता पुढे सरसावलं जाईल. 61 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 61 ऑन द बोर्ड. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
पायावरती होता. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट पाठीमागे ढकललाय. लेग ग्लान्स पाहायला मिळतोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळत आहेत. एकच धाव, यस, एक धाव मिळते. त्या एका धावेने धाव फलक आता पाहिलं तर पुढे सरसावलं जात आहे. 62 या आकड्यावरती धावसंख्या 62 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू. केडीसी लाग या वाहिनीवरती आपण जोडले जात आहोत. याही वेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आढळतोय. आणखीन एक सिंगल इथून देखील प्राप्त होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 63 वरती. जी धावगती पहिल्या 4 षटकामध्ये राखली होती ती धावगती आतापर्यंत या 5व्या षटकामध्ये राखण्यामध्ये यश मिळत नाहीये. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. शेवट गोड केला जाईल का 5व्या षटकाचा? संग्राम पारे स्ट्रायकर एंडवरती 16 मध्ये 34 वरती बॅटिंग करतोय. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. खूप चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. बहुमूल्य धावा इथे वाचवत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या पोहोचते 65 या आकड्यावरती. या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपतोय. 65 धावा धावफलकावरती. 5 षटकांच्या अखेरीस बिनबाद लगावल्या गेलेत. मोहम्मद मिया डांगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 6 मध्ये स्वतः संघाचे संघमालक देखील आहेत आणि त्याचबरोबर संघाचा पाठीराखा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. चला, त्याचबरोबर विकेट आले दरम्यान माघारी परतावं लागते. निखिलची विकेट. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडीचे अध्यक्ष सन्माननीय श्री आशिषजी लगारे सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती विराजमान. चला, यानंतर इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. आशिष लगारे सर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण आणि स्थानिक खेळाडूंसाठी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून वारंवार केला जातो. आशिषजी लगारे सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. 65 वरती धावफलक. पहिली विकेट 65 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. शुभम आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. युवा खेळाडू दाखल झालाय 6व्या षटकामध्ये. दूरवरून घेण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर रनआउटची विकेट शुभमला सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट आल्या बॅक टू बॅकच्या 2 विकेट आल्या पावली माघारी. गोल्डन टचच्या स्वरूपात शुभम बाद. स्वप्नील शिर्के बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम मुटकलवाडी. हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 67 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 67 ऑन दी बोर्ड. सदुसष्ट धावा धावफलकावरती. धावांचा ओघ आता अखेरच्या षटकामध्ये कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल फुलर लेनचा होता. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर इन टू दी आर्क आणि इट्स आउट ऑफ दी पार्क. स्लॉट मध्ये पाठवल्या पार्किंग लॉट मध्ये षटकार. त्र्याहत्तर वरती धावफलक आता पाहायला मिळतं. अर्धशतकाच्या नजदीक
संग्राम पारे ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या 73 वरती स्थिरावले. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? 44 वरती बॅटिंग करतोय. एक बॉल आणि षटकाराची आवश्यकता संग्रामला असणार आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, अर्धशतक क्रमांक पहिलं संग्राम पारेच्या बॅटमधून. मैदानाच्या आत परत तुफानी खेळी सध्याच्या घडीला संग्राम पारेची पाहायला मिळते. संघाचा कर्णधार, संघाच्या खेळाडूंनी विश्वास दाखवल्याने विश्वासाला सार्थ खेळी. 21 चेंडू आणि 50 धावांची तुफानी खेळी संग्राम पारेची मैदानाच्या आतपर्यंत साकारली आहे. 79 या आकड्यावरती धावफलक. 6 षटकांचा खेळ संपलाय. आता प्रत्युत्तर गौसिया स्पोर्ट्स संघाला द्यायचं आहे. 36 मध्ये 80 धावांची आवश्यकता आहे.